चला बाई स्टेटस बघत बसते आता. बाई या ज्योतीने इतके भारी कपडे घातले, मस्त जीन्स वगैरे घातले. बाई मजा आहे या पोरीची. आणि मी बघा कशी कपडे घालते, रोज साडी. हिची सासू पण हिला काही बोलत नाही. नाही मी पण आईला सांगते मला पण घालायचं आहे ड्रेस म्हणून असंच. आई काय ग? आई इकडे आहे, बोलायचं होतं मला. आले थांब. हो. काय ग? आई हे बघा ना, हिचे फोटो ज्योतीचे. बाई नवऱ्यासोबत फिरायला गेली वाटतं. बाई काय छपरीवाणी कपडे घातले ते. कसा तो टी शर्ट दिसतो, कशी ती पॅन्ट, एवढी मोठी बाय, चिंगड्यावानी पाय दिसत. पाय बरं ते बोंबलावानी पाय दिसू राहिले सगळे. कसं दिसू राहिले, एवढं मोठं धड, 2 लेकराची माय आणि ते जीन्स घालून. तू सांगू का, लोकांना आहे ना काय म्हणतो, मॅनर्सच नाही राहिलं कपडे घालायचं. नाही ना, पण आई चांगली दिसत होती. नाही नाही चांगलं दिसत ती. नाही कशी दिसते ती? चांगली दिसत होती. किती भारी ड्रेस घातला तिने. हा ना. तुला तर आवडणारच तसे कपडे. बाई या बाईला कसं बोलू आता मी. आई मी काय म्हणत होते, हा ते राग नाही येणार काय? मी अजूनपर्यंत तुम्हाला काहीच मागितलं नाही. तुम्ही माझ्या आईसारखेच आहे, म्हणजे आईसारखे काही तुम्ही माझ्या आईच आहे ना. हे बघ बाई, पैसे नाही बरं का नाही नाही, आपल्याकडे. पैसे नकोच मला. कुठे फिरायला जाऊ देणार नाही. नाही, नाही, हा, फिरायला मग पण आपल्याकडे नाही. एक तर पैसे नाही, मानावर एक तर त्याचे पैसे देतो माझ्या हातामध्ये, ते खर्च होऊन जातात. कुठून पैसे देऊ तुला? तुझ्या नवऱ्याला सांग तुला काही लागत असेल तर तो दिन तुला घेऊन. नाही पैसे नको, काय नको आई. मग काय पाहिजे? मला फक्त आहे ना राग नाही येणार आई. आता राग येण्यासारखं जर असन तर मग तू विचार कर राग येणार का नाही. सांगू का नको मग? सांग ना काय म्हणते. ते ज्योतीसारखे कपडे मी पण घालू का? फक्त एकदाच. तू काय डोक्यावर पडलेली का जीन्स घालून? कुठं जायचंय तुला? कुठं नाही जात, घरातच घालते. घरामध्ये का बरं? मी साडी घालते, तू आता साडी घातलेली. तुला साडीवरून गाऊन नाही, ड्रेस नाही, पंजाबी ड्रेस, डायरेक्ट जीन्सवर. सगळ्या पोरी घालतात ना आई, त्या सगळ्यांच्या. पोरी आहे. तू बाई झाली, आता लग्न आल्यानंतर तू कोणाची तरी बायको आणि सून झाली, तू घालायचे नाही, विषय संपला. आता ज्योती त्या नाही पोरी- का? ते ज्योतीच्या नवऱ्याला पटतं, ज्योतीच्या सासूला पटतं आणि ज्योतीला तिच्या घरच्यांना पटतं. तुझ्या नवऱ्याला पटत नाही, तुझ्या सासूला पटत नाही, तुझ्या घरच्यांना पटत नाही, तू घालायचं नाही. आणि मला परत हे असलं काही जीन्सवर, तुला माहिती का, जीन्स घालणाऱ्या बायकांना लोक बिलकुल चांगलं म्हणत नाही. लोक किती घाणेरडे बघतात माहिती का जीन्स घालणाऱ्या बायांना. तसं काही नसतं आई. काय घाण मला सांगा, साडीमध्ये पाठ दिसते, कंबर दिसतं, सगळं दिसतं. जीन्स टॉप मध्ये कुठं काय दिसतं? अगं पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का साडी घालूनच अंग झाकून राहायचं. जीन्स बीन्स तसलं काही आणि मला कसं तू सांगू का आवडत नाही. तुझ्या सासऱ्याला बी आवडत नाही तसलं काही घातलेलं. ते मला म्हणतात चांगलं नाही दिसत ते. आणि तसं त्यांनी मला नाही तर नाही, पण लई वेळेस कपडे आणले बरं का, पंजाबी ड्रेस वगैरे, पण माझ्या माहेरी बी चालत नव्हते ना, मी काय घातले नाही बघ. बघा बरं, म्हणजे पप्पांना आवडतं, तुम्हाला पप्पांना आवडून काय करती? मग त्यांना आवड, मी पप्पांना विचारते ना, एकदा घातल्या ना. आता जमाना किती पुढे गेला, असं थोडीच आहे. ते नाहीच म्हणतील बघ, तू फोन लावून विचार त्यांना. काय नाही म्हणणार ती. विचारू का? हा विचार. हॅलो, ऐका ना पप्पा, ते मी काय म्हणत होते, म्हणजे आईला विचारलं मी पण जीन्स पॅन्ट घालू का असं. ते घाल ना बेटा म्हणले. घाल म्हटले. हा धरा, आईशी बोला. हॅलो, घालू देऊ का? बर, जेवण केलं का तुम्ही? मला 1 ग्लास पाणी आण ग. 1 मिनिट थांबा, 1 ग्लास पाणी आण. हा लगेच आणते. हा हो, तुम्ही हा कसं काय म्हटले? ऐका ना, मी पण घालू का मग जीन्स? खरंच तुम्हाला फोटो पाठवायचा? सुनबाई काय म्हणा, खरंच? आई हा धरा. हा, तुम्ही म्हणताय म्हणून घालू देते. तुम्हाला माहिती मला आवडत नाही घातलेली. हा हा ठीक, घाल म्हटले ते. घाल म्हटले ना. हा चालेल. मग कधी घाल जायचं? आता जाऊ थोड्या वेळाने.
चालतंय मग मी आवडतं तुझं. साडीवरच येऊ का पंजाबी ड्रेस घालू? घाल ना जीन्स मग. एकच आहे माझ्याकडे तेवढी. मग घाल तेवढे, आपण परत गावात जाऊन घेऊन ये दुसऱ्या. बरं चालतंय. आई हा. खरंच तुम्ही किती चांगले आहे हो. तुम्ही येता एक सोबत? हा येते ना. हा. बाई मी कशी दिसेल जीन्स घातल्यावर, त्यांना फोटो पाठवायचे. बाई कशी दिसते मी, चांगली दिसते का? मी यांना एक फोटो पाठवते. बापरे, हे कधी घातलं? आता घातला. का बरं? तुझ्या सासऱ्यांनी सांगितलं पप्पांनी घाला म्हणून. तुम्ही कशाला घातलं आई? माझ्यापेक्षा तुम्ही चांगला दिसताय आता. अगं मग तुला चांगला आनंद झाला पाहिजे ना. कसला आनंद? मला म्हणे घालू नको, स्वतःने घातलं. ते मला म्हटले तू पण घालून फोटो काढ म्हणे. मग मी म्हणून नाही चांगलं वाटत. छान वाटतंय, पण मग माझ्यापेक्षा छान दिसायला लागले तुम्ही आता. चांगलं दिसतंय. मग किती ब्युटिफुल दिसताय. मी त्यांना फोटो काढते. 2-3 फोटो काढ ना म्हणजे. आणि तुम्ही असं गावात येणार? हा आता नाही का तुमचे 4 लोक बोलणार? आता मग ते पण म्हटले ना मला घाल म्हणून. कशी पोच देऊ सांग ना मला. अशी उभे राहा. असं असं तो पाय जरा असं करा. हा थांबा. काय दिसते बाई माझी सासू. हो कसा आला फोटो. अगो बाई कसला भारी आला. त्यांना पाठव ना. हा व्हॉट्सअपला टाकते मी. हा जायचं आता. थांबा ना, मामांचा फोन येईल ना तुम्हाला बघून. पाहिला 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 आला फोन आला. फोन आला घर बोल. हॅलो, फोटो पाहिला का? ती तिकडे गेली आता. चांगला आला का फोटो? हो चालेल. तुमचं तर काही पण नसतं बाई. आय लव्ह यू टू. हो नका. नाही बाई मग मी नाही जात गावात. जाऊ द्या अशी. मी म्हणजे साडी घालते परत. चालेल. हो. कुठं? गोव्याला जायचं आपण. हा गोव्याला जायचं. चालेल. आपण मग सुनबाईला आणि पोराला बी घेऊन जाऊन सोबत. चालतंय. हो हो चालेल. सुनबाई काय आहे? ते म्हणत होते की आपण 2-4 दिवसांनी गोव्याला जाऊ. काय? हा. खरंच? आई मी खरंच खूप खुश आहे. आता तुम्ही असेच राहत झाले, भारी दिसताव. नको, बाहेरचे लोक काय म्हणतील. रोज रोज असं राहिले. आज उगं ते तुला घालायचं होतं ते मला म्हंटले म्हणून घातलं. बरं कधी कधी घाला. आता जायचं शॉपिंगला. चष्मा चला. चालेल.